आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. बीड जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट पाहायला मिळतं. 8 दिवसात पाऊस न आल्यास पीक धोक्यात आहे आणि त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. याचाच आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी. पाहूयात. बीड जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे बीड जिल्ह्यातील जी सोयाबीन असेल, कापूस असेल, हे पिकं मात्र वाया चालल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. मी ज्या सोयाबीन शेतामध्ये आहे, अक्षरशः या ठिकाणी भेगा पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर पाऊस नसल्यामुळं किडीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते. जे पानं आहेत सोयाबीनचे, याला छिद्र या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते. किडीने या ठिकाणी त्यांना डाऊन्स केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जी आहे ती सोयाबीन या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्याबरोबर या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मामा, काय सांगता येईल? सोयाबीन पेरली, काय वाटतंय? किती हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरली आणि किती त्याला खर्च लागला, काय सांगता येईल? आज जर पाऊस, आजची कंडिशन अशी आहे, जर पाऊस आला तर उत्पन्न निघू शकत नाही. उत्पन्न नाही जर निघालं, जी कर्ज झालंय ती कर्ज फेडता येत नाही. सरकार काही साथ देणार नाही, देतं बी नाही कधी शेतकऱ्यासाठी. फक्त अलाउन्सेस करतं भरपूर, ही करू ती करू. गेल्या वर्षी 17,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं, ती अद्याप नाही आलं. अनुदान विमा जाहीर केलेला ती नाही भेटला. तर आज तरी काय सरकार देणार आहे? काही देणार नाही, फक्त एक आश्वासन देणार आहे. त्यासाठी आमचं निसर्गाला तेवढं एक आहे, आता वारी गेली पंढरपुराने एक पाऊस पाडावा, जेणेकरून आमच्या उत्पन्नामध्ये भरी येईल. आता करायचं काय, हा प्रश्न आता शेतकऱ्यापुढे उडलाय. त्यामुळे आता कशा पद्धतीनं या परिस्थितीवर शेतकरी आणि सरकार मात करतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, पाटोदा, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.